all, welcome to my channel. Today we are going to solve practice set 12. तर practice set 12 मध्ये काय दिलेलं आहे, मल्टिप्लाय. आता फ्रॅक्शनचं आपण ॲडिशन बघितलं, सबट्रॅक्शन बघितलं, ठीक आहे. आता आपण मल्टिप्लिकेशन बघणार आहे. तर मल्टिप्लिकेशन ॲडिशन सबट्रॅक्शनपेक्षा खूप सोपं आहे. इथे न्यूमरेटरने न्यूमरेटरला मल्टिप्लाय करायचं आहे आणि डिनॉमिनेटरने डिनॉमिनेटरला, ठीक आहे. सो हे काय येणार आहे, 7 into 1 upon 5 into 4. So 7 into 1 is 7 and 5 into 4 is 20. That's it. एवढा आन्सर आपला आलेला आहे. सेकंड वन इज 6 upon 7 into 2 upon 5. आहे ना सोपं. फक्त न्यूमरेटरला मल्टिप्लाय करायचं, डिनॉमिनेटरला. सो 6 into 2 upon 7 into 5. So 12 upon 35. Third one, 5 upon 9 into 4 upon 9. So 5 into 4 upon 9 into 9 is 20 upon 81. खूप इझी आहे. डिव्हिजन आणि हे ॲडिशन आणि सबट्रॅक्शनपेक्षा मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन खूप सोपं आहे. 4 upon 11 into 2 upon 7. So 4 into 2 upon 11 into 7. So 8 upon 77. हे आन्सर आपला आलेला आहे, ठीक आहे. आता नेक्स्ट वन बघूयात. फिफ्थ वन, 1 upon 5 into 7 upon 2 is equal to 1 into 7 upon 5 into 2 is equal to 7 upon 10. Sixth one, 9 upon 7 into 7 upon 8. आता इथे बघा, दोन्हीकडे इथे न्यूमरेटरला 7 इथे डिनॉमिनेटरला 7 हे कट करून आपण डायरेक्ट 9/8 आन्सर लिहू शकतो. 9 into 7 upon 7 into 8. सो हे कट झाले, आन्सर काय आलं आहे, 9 upon 8. त्याच्यानंतर 7th वन, 5 upon 6 into 6 upon 5. तर इथे हे तुम्ही डायरेक्ट कट करू शकता. 6ला 6, 5ला 5. सो आन्सर काय येणार आहे, 1 येणार आहे. तरी पण मी इथे दाखवते हे करून. 5 upon 6 into 6 upon 5 इज 30 upon 30 इज 1. न्यूमरेटर डिनॉमिनेटर जेव्हा सेम असतं तेव्हा आन्सर काय असतं, कायम 1. त्याच्यानंतर 8, 6 upon 17 into 3 upon 2. सो 6 into 3 upon 17 into 2. आता इथे हे सिम्प्लिफाय कसं करायचं, 2नी 6ला डिवाईड होणार आहे, बरोबर. 2 1 जा 2, 2 3 जा 6. सो हे काय आलं आहे, 3 into 3 upon 17 into 1. सो इट इज 9 upon 17. चला, आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, वर्ड प्रॉब्लेम आहे. अशोकराव प्लांटेड बनानास ऑन 2 upon 7 ऑफ हिज फील्ड ऑफ 21 acres. व्हॉट इज द एरिया ऑफ द बनाना प्लांटेशन. म्हणजे 21 एकरपैकी 2 upon 7 पार्टमध्ये त्यांनी बनाना प्लांट केलेला आहे. तर तो किती एकर्स आहे ती जमीन, ते आपल्याला काढायचं आहे. सो 2 upon 7 ऑफ येणार आहे, ऑफ 21 एकर. म्हणजे ह्याच्यापैकी 21 एकर्सपैकी हे केलेलं आहे. सो इथे जेव्हा ऑफ येतं तेव्हा आपण काय करतो, मल्टिप्लिकेशन करतो. जेव्हा 2 upon 7 into 21. ठीक आहे. आता ही 21 इथे आलं आहे, म्हणजे डिनॉमिनेटर काय आहे, इथे 1 आहे. सो इज इक्वल टू 2 into 21 upon 7 into 1. सो 7च्या टेबलमध्ये 21 येतो. 7 1 जा 7, 7 3 जा 21. सो हे काय आलं आहे, 2 into 3 upon 1. सो इट इज 6 एकर्स आपलं आन्सर आलेलं आहे, 6 एकर्स. थर्ड वन बघूयात. चला, आपला नेक्स्ट क्वेश्चन काय, ऑफ द टोटल नंबर ऑफ सोल्जर्स इन अवर आर्मी 4 upon 9 आर पोस्टेड ऑन द नॉर्दर्न बॉर्डर and 1/3 of them on the north eastern border. If the number of soldiers in the north is 5,40,000, how many are posted in the north east. आता इथे आपल्याला टोटल नंबर ऑफ सोल्जर्स माहिती आहेत का, नाही. पण 4/9 म्हणजे 4/9 जे आहे, इफ द नंबर ऑफ सोल्जर इन द नॉर्थमध्ये किती पोस्ट केलेले आहेत, 4 upon 9. तर त्याच्यावरनं आपण टोटल नंबर ऑफ सोल्जर्स काढू शकतो. सो आपण हे लिहून घेऊ आधी, 4 upon 9 ऑफ टोटल
नंबर ऑफ सोल्जर्स दॅट इज किती आहेत ते 5,40,000. देअरफॉर टोटल नंबर ऑफ सोल्जर्स इज इक्वल टू ओके. हे टोटल नंबर ऑफ सोल्जर्स आपल्याला काढायची गरज नाही आहे. आपल्याला काय विचारलं आहे क्वेश्चनमध्ये, हाऊ मेनी आर पोस्टेड इन द नॉर्थ ईस्ट, म्हणजे ह्याच्यापैकी नॉर्थ ईस्टमध्ये किती पोस्ट झाले. सो आपण काय लिहून घ्यायचं आहे आधी, इन द नॉर्थ ईस्टर्न बॉर्डर सोल्जर्स पोस्टेड इज इक्वल टू किती येणार आहे, 1/3 ऑफ किती, 1/3 ऑफ 5,40,000. सो आपल्याला आता म्हणजेच हे आता हे डिनॉमिनेटरला इथे काय खाली 1 आहे. सो आपलं हे काय येणार आहे 5,40,000 डिवायडेड बाय 3 येणार आहे. तिथे रफ वर्कमध्ये आपण ह्याने डिवाइड करून घेऊयात 3ने. इथे रफमध्ये आपण 3ने डिवाइड करून घेऊयात. सो हे काय येणार आहे 3 1 जा इथे 3 येणार आहे. सो हे येणार आहे 2, हे 4 खाली घेतले. सो 3 8 जा 24 आणि हे उरलेले 0 हे सगळे 0 0 0 असे येणार आहेत. सो हे 0 सगळे असे येणार आहेत. सो किती आले हे 1,80,000. किती आलेलं आहे आन्सर आपला इज इक्वल टू 1,80,000. तुम्ही इथेही असं तुम्हाला जर हे सॉल्व असं डायरेक्ट करता असेल तर तुम्ही तसंही करू शकता. हे असं डिव्हिजन करायची गरज नाही. डायरेक्ट 3 1 जा 3 इथे 2 रेल 3 8 जा 24 आणि पुढचे सगळे 0 आहे तसे. सो 1,80,000 आपलं आन्सर आलेलं आहे. सो इथे आपला प्रॅक्टिस सेट 12 आपला संपलेला आहे. प्रॅक्टिस सेट 13चा पण व्हिडिओ घेऊन मी लवकरच येईल. तुम्हाला तोपर्यंत काही अडचण असेल तर मला कमेंट्समध्ये विचारा आणि काही प्रॉब्लेम आला असेल तर परत एकदा व्हिडिओ मागे करून परत एकदा रिपीट करून बघा म्हणजे तुम्हाला कळेल. थँक्यू.